तुम्ही ते नंतर ट्रेंडच पाडलं. तर ते हो आता तर म्हणजे त्या रूटला सगळे असं ओळखतात. म्हणजे मग तुम्ही पहिला जेव्हा एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आला, कॉन्फिडन्स तुफान वाढला, तो तिथे कॉन्फिडन्स वाढला. बाकी सगळं जे काही त्रास दुखणं सगळं घेऊन त्याच्या बरोबर आपण करू शकतो आणि ते डिक्लेअर करून झालं आणि परत आले. आणि त्याच्यानंतर 2014 पासून ते 2017 म्हणजे जेव्हा मी समिटला गेले तोपर्यंत एव्हरेस्ट एके एव्हरेस्ट, डोक्यात तेच, दुसरं काही नाही. मग त्यानंतर तुमची तयारी सुरू झाली? त्यानंतर तयारी सुरू केली. तोपर्यंत म्हणजे तो पहिला बेस कॅम्प ट्रेक असंच काहीतरी आपलं थापून पातून करून पोहोचले होते. ते पूर्णपणे त्या मैत्रिणीच्या विश्वासावर म्हण किंवा तिच्यावर भरोसा आहे म्हणा किंवा जे काही, पण त्याच्या पुढचं हे पूर्णपणे अगदी दुसरं काहीही नाही की नुसता एव्हरेस्ट. आणि त्यानंतर केलेलं प्रत्येक पाऊल उचललेलं हे एव्हरेस्टच्या ह्याच्याकडे मला पुढे कसं नेईल त्याच्यासाठीच. मग काय वेगळी तयारी, कसं काय? धावणं तर सुरू केलंच होतं, त्यामुळे ते वाढवत गेले. सायकलिंगची अंतरं वाढवत गेले, सायकलिंग पण सुरू केलं. आणि मग एव्हरेस्ट, कारण एव्हरेस्ट जाणार म्हटलं कोणतरी पहिला प्रश्न विचारला की हो का मग. आणि त्या ह्याच्यात म्हणजे 2000 त्याच साली, आता हे 14 झालं, मी परत आले आणि मी परत सारखं मी नेहमी म्हणते की ते युनिव्हर्स सगळ्या गोष्टी घडून येतात आजूबाजूने. तसंच की कोणते सांगितलं की अगं आता ते धावण्यामुळे ओळखी वाढल्या होत्या आणि म्हणजे स्पोर्ट्स फील्ड मधल्या ओळखी वाढल्या, कारण नाही तर तोपर्यंत स्पोर्ट्स काहीच नाही ना. कोणते म्हणे अरे तू म्हणाली तुला एव्हरेस्टचं हे, एक एव्हरेस्टर आहेत पुण्यातले आणि ते आत्ता आलेत आणि त्यांचा ना टॉक आहे, येशील का? परत आपल्याला फक्त एव्हरेस्ट ऐकू येणार. पोचलो तिथे आणि पोचून त्यांना मी म्हटलं त्यांना भेटले त्याच्यानंतर, आणि अशी छान गोल गरगरीत म्हणजे एक आहे त्या मुलांची आई दिसणारी बाई, महिला जे काही. आणि त्यांना मी म्हटलं मला ना त्यांच्याशी उभे राहिले, बोलले त्यांच्याशी, आणि त्यांना म्हटलं मला एव्हरेस्ट करायचं आहे. अर्थात आज मी स्वतः सर करून आल्यावर मला लक्षात येतं की त्यांना कसं त्या क्षणी वाटलं असेल, कारण प्रत्येक जण जो भेटतो ना, अरे मला पण एव्हरेस्ट करायचंय. अरे ते काय बागेत फिरताय का तुम्ही, एव्हरेस्ट करायचंय? पण आपण समोरच्या व्यक्तीला काही म्हणूच शकत नाही. ते मला म्हणे हो का, वा वा छान करा हा. आणि त्यांनी तेवढं सोडून दिलं. आता मी म्हटलं मी तुम्हाला कुठे येऊन भेटू, कारण मला जाणून घ्यायचं. हो हो मी सांगतो तुम्हाला, म्हणून ते आपले तिथनं त्यांनी त्यांचा काय अनुभव होता तो सांगितला. त्यांनी बरेच फोटो बिटो काढले होते. हे सगळं झालं, मी ऐकलं सगळं आणि मी वाट पाहते की हा माणूस, मी करतो ना फोन तुम्हाला म्हणाले. आणि मी दिला त्यांना नंबर माझा. काही नाही पत्ता माणसाचा. 1 दिवस, 4 दिवस, आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, या माणसाचा पत्ताच नाही. मग मी परत ज्यांनी पहिल्यांदा बोलवलं होतं की तू त्यांना ओळखते ना? हो. म्हटलं मग माझी प्लीज त्यांना मला त्यांचा फोन नंबर दे ना. मग तिने फोन नंबर दिला. मग मी ह्यांना फोन केला. म्हटलं मी ना तुम्हाला त्या दिवशी भेटले होते आणि तुम्हाला म्हटलं होतं की मला एव्हरेस्ट करायचं आहे, तुम्ही कधी येऊन भेटू? तर म्हटलं मला ना खरंच एव्हरेस्टवर जायचंय. तर अजूनही जायचंय. त्यांना खरंच बोलली बाई. कारण बाईकडे बघून तर काही वाटत नाही की हे काही करेल आयुष्यात. त्यांनी मला असं की अजूनही चढायचं. म्हटलं हो. बरं मला ना तुम्ही येऊन, मी ह्याला राहतो लॉ कॉलेज रोडला. म्हटलं बरं मी तिथे येते, माझी हरकत नाही, मी येते तिथे. त्यांनी वेळ दिली, मी जाऊन भेटले. मग मला आणि एव्हरेस्ट करायचं. बरं कुठं नॉर्थ साईड करणार का साऊथ? राहिला आपल्याला एव्हरेस्टला नॉर्थ अँड साऊथ आहे हेही माहिती नाही. आपण एव्हरेस्ट करायला निघालोय, आपल्याला एव्हरेस्टला साईडच हे कुठे माहिती आहे? पण डोंगर कसा दिसतो जायचंय. मग तिथं लक्षात आलं की किती गॅप्स आहेत विचारात आणि करण्यात. मग तिथनं परत म्हणजे अभ्यास तर नशिबाने मी म्हटलं तसं की अभ्यास, मग बसून थोडासा त्याचा अभ्यास. काय बरं नॉर्थवर जातात लोक, पण नॉर्थ बद्दल काही फारसं लिहिलेलं नाही, कोणी गेलेलं नाही. मग का बाबा हे असं, इथनं काय आहे, कसं करता येईल, काय करता येईल. मग तर थोडासा आणखीन अभ्यास सुरू केला. मग हे की अच्छा चायनाची बाजू म्हणजे जी तिबेटची बाजू आहे ती नॉर्थची बाजू, नेपाळची बाजू ही साऊथची बाजू. आणि मग ते तिबेट कसं चायना जोडून म्हणजे भारतातला जो सियाचन ग्लेशियर आहे तो पुढे तसाच तिथे एक्सटेंड होऊन सियाचन इंटू चायना आणि तिथनं इंटू एव्हरेस्ट.
मग आपल्याला नॉर्थच्या बाजूने जायचं. करेक्ट, काय तेच करायचं. कारण ही आता जेव्हा अभ्यास सुरू केला तर नॉर्थवरनं लोक कमी का, तर एक तर नॉर्थची बाजू टेक्निकल आहे. नॉर्थच्या बाजूनी चायना कंट्रोल असल्यामुळे परमिट्स कमी मिळतात. नॉर्थच्या बाजूनी पैसे जास्ती लागतात. आता हे सगळं करता बरं, वेदर जास्ती अनप्रेडिक्टेबल आहे, तिकडनं डेथ रेट जास्ती हायर आहे. ही सगळी कारणं चायनाच्या बाजूने. आता करायचंच आहे तर मग सोपं का करा ना, मग जे आहे ते. आणि मग कारणं अशी की अरे सियाचीन, आता माझ्या वडिलांच्या आर्मीच्या ह्याच्यात त्यांचे 2 टेन्युअर सियाचीन मध्ये झालेले आहेत. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्यातले जे काही त्यांनी जवळजवळ 8 वर्ष त्या सियाचीन आणि त्या भागात घालवली. म्हणजे भारतीय सेनेने आणि माझ्या वडिलांनी माझ्याकरता की आम्हाला मुलांना सगळं आयुष्य पुढे मिळावं किंवा जे काय, ती त्यांनी त्यांची नोकरी म्हणून केली. तर कुठेतरी मग ॲज अ ट्रिब्यूट टू द इंडियन आर्म्ड फोर्सेस म्हणून ते सियाचीन ठरवलं की आता हे नॉर्थवरनच जायचं आपण. मग ते ठरवून झालं की आता नॉर्थ. मग परत त्यांना जाऊन भेटले, ते जे एव्हरेस्ट म्हणजे किशोर धानकुडे, त्यांना जाऊन भेटते. परत म्हटलं किशोरजी ठरवलं मी नॉर्थवरनं करणार. काहीच बोलते नाही. बरं, काय माउंटेनिअरिंगच्या बद्दल माहिती आहे आपल्याला? आता तो पण थोडासा अभ्यास करून झाला होता की माउंटेनिअरिंग करायचं आहे पण शिकावं लागेल, टेक्निकल क्लाइंब असतो नॉर्थमधनं. एवढं कळलं ना. मग टेक्निकल म्हणजे काय असतं? कोर्स करा म्हटलं. हो, मला असं कोणते, मग असंच कोणाशी ते बोलण्यात मग त्यांनी सांगितलं की माउंटेनिअरिंगचे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि तिथनं कोर्स करता येईल. मग 5 इन्स्टिट्यूट त्यावेळेला भारतात होते. 4 इन्स्टिट्यूट्सना फोन करून झाला. 4 इन्स्टिट्यूट नाही, तुमचं वय जास्ती आहे, आमचं 35चा कट ऑफ आहे. खूपच कोणी अगदी सुपरफिट असलं तर 40 पर्यंत, पण तुम्ही ऑलरेडी 45 आहात हो, म्हणजे आम्ही नाही घेणार, शक्य नाही. आता म्हणजे म्हटलं 45 नाही, अजून व्हायचे 45. नाही आम्ही घेत नाही या वयाला. 5वी इन्स्टिट्यूट मनालीची होती. आणि मला म्हणजे परत यांनीच किशोरजी म्हणाले की तिकडे जा, कारण ते सिव्हिल आहे, तर आर्मी कंट्रोल नाही आहे, त्यामुळे ते घेतील एखादं वेळ. आणि खरं तिथे जास्ती सगळं चांगलं आहे, तुम्ही तिथेच बघा. तर आता मी फोन नाही केला, त्या इन्स्टिट्यूटला डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करून टाकली आणि कोर्सच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन पोहोचले. आणि ती जी काही डॉर्मेटरी पाहिली आणि म्हटलं बापरे, असे ते बंक बेड वगैरे, म्हणजे आपण काय करतोय हा विचार फक्त. दुसऱ्या दिवशी तिथे फक्त अशी नोटीस लागली होती की सकाळी 4:30चं फॉल इन आहे आणि सगळ्यांनी रिपोर्ट करायचं. 7 मुली, 100 मुलं, अशी आम्ही 107 जणांचा बॅच होता तो बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग सायन्सेस, अब्विवास म्हणतात त्याला. आणि ते चीफ इन्स्ट्रक्टर जे होते जगत सर, त्यांनी पाहिलं माझ्याकडे असं आधी, म्हणजे ते अटेंड अशी लाईनीने, आणि त्याच्यात अशा लाईनीत उभे राहतात, लाईनीत उभ्या मुली सगळ्या एकत्र, बाकी मुलांच्या लाईनी अशा आणि मुलींची एक लाईन. ते माझ्याकडे बघत आले. मला, मैडम जी उम्र थोडी ज्यादा नहीं है. आणि मी त्यांना म्हटलं, सर आप उम्र की तरफ ध्यान मत दीजिए ना. अरे नहीं, इस उम्र में अगर हड्डी टूट गई तो ठीक नहीं होगी. मतलब सर मैं तो टूटी हुई हड्डियां लेके आपके पास आई हूँ, अब उसका क्या करेंगे. आणि अशा रीत्या तो माझा माउंटेनिअरिंगचा कोर्स सुरू झाला. बेसिक माउंटेनिअरिंग त्या कोर्समध्ये, म्हणजे माझ्या नंतरचा जो सगळ्यात वयाने मोठा असा स्टुडंट होता, तो त्या वेळेला त्याचं वय 24 वर्ष होतं साधारण. सगळी बिलो 24. सगळी बिलो 24. 24 वर्ष म्हणजे माझी मोठी मुलगी सुद्धा त्याच्यावर मोठी होती त्यावेळेला वयाने. अरे बापरे. आणि मी इथे विचार करते, मी इथे नेमके काय करते या मुलांबरोबर. स्पेशली आम्ही ते क्रॉस कंट्री सकाळी सुरू केल्यावर धावणं, त्या ड्रमच्या खालून कुठल्या तरी ह्याच्यावरून एखाद्या त्या काहीतरी क्रॉल कर, काहीतरी त्या चिखलात जाण. मी म्हणते अरे बापरे, हे नेमकं मी काय करायला, म्हणजे इथे काय करायला आले. पण ती मुलं खरंच म्हणजे सुरुवातीला ते काहीतरी फ्यू ऑफ देम, आणि इन्स्ट्रक्टर सुद्धा सगळे माझ्याहून वयाने लहान. एक जगत सर सोडल्या सगळे मुलं माझ्याहून लहान होती, इन्स्ट्रक्टर सुद्धा. आणि मग ते आपले मॅडम, मग ही मुलं काही दिवस मॅडम, मग काही दिवसांनी ते आंटीवर शिफ्ट झाले, मग काही दिवसांनी मम्मीवर शिफ्ट झाले. आणि आपले सगळे सुरू व्हायचे आणि मी आपली चालते, तर काहीतरी ते भिंतीवरनं उडी मारायची आणि मी थांबून, हो जाएगा मम्मी, चलो चलो रुकना नाही आहे. असं करत मी तो कोर्स
संपवला. पण मी तेव्हा त्या सरांना, म्हणजे 28 दिवसाचा कोर्स असतो, आणि मी त्यांना म्हटलं सर मला मॅम जिथे जमेल, त्यांना ते कष्ट दिसत होते त्याच्यात, बरेच धडपड, इथे काप तिथे लाग तिथे काहीतरी चालूच असायचं, हे पट्टी बांध बँडेज बांध. त्या मुली सगळ्या मिळून बिचाऱ्या माझ्या पायांना हे लाव ते लाव मालिश कर, काय काय चालू असायचं, मम्मीजींची सेवा हे चालू असायचं. पण त्या ह्याच्यात ना, म्हणजे मी सर म्हटलं सर मला ना A ग्रेड हवा आहे, आणि मला म्हणाले अच्छा करना भी है और A ग्रेड भी चाहिए. त्यांना म्हटलं सप्टेंबर, आणि ही जूनची गोष्ट, जूनच्या बॅचला होते मी, जून 2015. तर मला म्हणाले, म्हटलं मला सप्टेंबर मध्ये यायचंय परत. तेव्हा तिथे कोणाशी एव्हरेस्टचं काही बोललं नाही, मी अजिबात नाही तोंड उघडलं नाही, कारण आपल्याला चालायची लायकी नाही तिथे, तर सगळ्यांनी वेड्यातच काढलं असतं, काही बोललं नाही. आणि म्हटलं मला सप्टेंबर मध्ये येऊन ऍडव्हान्स करायचा आहे. मला म्हणाले मॅम ऍडव्हान्स भी करेंगी. म्हटलं हा सर, क्योंकि मुझे ना एक्सपिडिशन, आणि त्यावेळेला ऍडव्हान्स कोर्समध्ये एक्सपिडिशन म्हणजे त्या ऍडव्हान्स कोर्सच्याच किमती, त्याच फी मध्ये तुम्हाला एक्सपिडिशन करायला मिळत होती, जी आपण वेगळी गेलो असतो तर 1-1.5 लाखाचा खर्च, त्यामुळे तो वेगळा गेला असता, ह्याच्यातच करायचा होता म्हणून ऍडव्हान्स. पण बेसिक मध्ये जर तुम्हाला A ग्रेड मिळाली तरच ऍडव्हान्स मिळतो, नाहीतर नाही. त्यामुळे सगळं लक्ष त्याच्यात. मला म्हणे अरे मैम, मतलब नहीं सर, अरे अभी वापस इमीडिएटली सितंबर में आ जाएंगे. हाँ सर मैं तभी आऊंगी. मग त्यांनी फॉर्म वगैरे पाहिले असेल, म्हणाले मैम सितंबर में तो आपका एज 45 क्रॉस हो रहा है. अरे सर वो तो 12 सितंबर को होगा ना. आप 15 दिन ध्यान मत दीजिए, 15 दिन मैं खुद को नहीं बताऊंगी कि 45 क्रॉस हो गए. पण तो बेसिक कोर्स झाला, नॉट जस्ट झाला, आय गॉट द बेस्ट कॅडेट ऑफ द कोर्स. तो पूर्ण चांगल्या ह्याच्यानी A ग्रेड मिळाला. A ग्रेडला म्हणजे यात आमचे 107 जण होतो आम्ही, A ग्रेडला फक्त 30 अप्रूव्ह होतात, आणि त्या 30 मध्ये मी होते टॉपला. एकटी एक बाई, त्या 7 पासून मी एकटी, मी एक, आणि 29 मुलं. म्हणजे हे फक्त जोरावर किंवा मनावर किंवा मला करायचं बाकी काही माहित नाही, आणि ऍडव्हान्स करायचा, आणि तो एक्सपिडिशन करायचा, आणि म्हणून. आणि मग सप्टेंबर मध्ये त्या ह्याच्यात तेवढ्या वेळात परत येऊन मी आणखीन एक ट्रेक मैत्रिणी बरोबर केला, परत आले सप्टेंबरच्या कोर्स करता. सप्टेंबरमध्ये कोर्स केला, आणि तो 5000 मीटरचा पहिला माझ्या आयुष्यातला एक्सपिडिशन झाला, जिथे माउंटेनिअरिंग होतं, ते ट्रेकिंग नव्हतं, आणि ते माउंटेनिअरिंग होतं. फ्रेंडशिप पीक म्हणून आहे, आणि फ्रेंडशिप पीक हा पहिला माझा 5145 मीटरचा माउंटेन हा पहिला झाला. म्हणजे 5K क्लब. हो, मग 5K क्लब म्हणा किंवा जे काही, पण ते तिथे पहिलं हे झालं. तिथून जी परत आले, ते परत मी म्हटलं तसं की सगळी तयारी फक्त त्या ह्याच्यावर. मग धावणं सुरू, सायकलिंग चालू, अंतर हळूहळू. मग ते आणखीन 2 ट्रेक झाले त्या वर्षी, एक करेरी म्हणून केला हिमाचलमधलाच. मग आणि बेस कॅम्प तर तेव्हा करून आले होते, जूनमध्ये आले त्या वर्षी, पण 14 मध्ये तर पहिला झाला होता, 15 मध्ये बेस कॅम्प करून आले, आणि जूनला बेसिक माउंटेनिअरिंगला आले. त्यामुळे तो परत नेपाळची ट्रिप झालीच होती. मग 2016 मध्ये परत गेले की बेस कॅम्प करायचा, आणि तिथे मग आयलंड पीक म्हणून एक 5000चा नेपाळमध्ये आहे, मग तो केला, परत केला. आणि आयलंड पीक म्हणून जो तिथला माउंटेन आहे, तर तो एक केला. मग तो 6000 मीटरचा पीक आहे, मग तो झाला. मग परत येऊन चादर ट्रेक जानेवारीमध्ये, आणि त्याच्यानंतर एक पीक स्टोक कांगरी म्हणून आहे, तो 6000चा आहे, मग तो एक परत केला. हा 2016 सालची गोष्ट. हा 2016 सालचा आहे. मग जे काही ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकलो होतो, तो तिथे त्या स्टोक कांगरीमध्ये वापरता आला, त्याचा उपयोग झाला. रोप्स हे ते सगळं वापरायला कसं शिकायचं, कसं करायचं, ते करून झालं. मग परत सेकंड हाफ ऑफ द इयर, म्हणजे जून टू डिसेंबर, मग तिथे परत एक छोटा हे. मग इथे पुण्यात हे सुरू केलं होतं, मग कात्रज टू सिंहगडचा रूट, मग इतर थोडेसे जे कोणते 1-2 जवळपासचे गाठता येतील सह्याद्रीतले, ते करून पहा. सायकलिंग ॲडिशनली वाढवलं, पुणे टू गोवा सायकलिंग रेस केली. हां, ती एक डेक्कन क्लिफ हँगर म्हणून होती, आणि ती मी पहिली होते पार्टिसिपेट करणारी, तर त्याच्यात आणि जाऊन कम्प्लीट करणारी. मग त्याच्यासाठी सायकलिंग अंतर वाढव, सायकलिंग, आणि ते क्रॉस ट्रेनिंग म्हणून सायकलिंगची तयारी. मग इथे जंगली महाराज रोडला ती आर्टिफिशियल वॉल आहे, त्यामुळे त्याला क्लाइम्बिंग, शिवाजी वॉल जी तिथे ह्याला आहे, तर तिथे क्लाइम्बिंग आणि ते सुरू करून चढायला शिकायला, कारण या सगळ्या गोष्टी परत कोर्सच्या सर्टिफिकेशनमध्ये लागतात, त्यामुळे ते करता आलं पाहिजे. मग ते
तिथे जाऊन त्याची तयारी पॅरलल चालू, कामं तर अर्थात चालूच होती. 2017 साली मग मी जानेवारीमध्ये लडाखमध्ये परत 2 आठवडे तिथे टेंट घालून, तोपर्यंत माझा गिअर विकत घेऊन झाला होता. मग ते सगळं घालायला फक्त लडाखच पॉसिबल आहे. मग जानेवारीमध्ये आम्ही त्याला विंटरिंग इफेक्ट म्हणतो. तिथे राहून त्या टेंट्समधनं राहून आणि त्या टेम्परेचरला मग आठवडाभर एकटी राहा, कसं त्या टेंटमध्ये लाईट हे ते, मग तिथे आपल्याला ते क्रॅम्प पण बदलता आले पाहिजे, ते कपडे घालून तिथे चढता आलं पाहिजे. मग तिथनं त्या वर्षी नुनकुन म्हणून 7,000 मीटरचे 2 पीक्स आहेत लडाखमध्येच. मग ते जाऊन जुलै टू ऑगस्ट तो 1 महिन्याचा एक्सपिडिशन असतो, तो 7,000 मीटरचा केला. तो करून आला. त्यामुळे 5, 6 आणि मग हा 7. कारण नॉर्थ साईड वरनं 8 म्हणजे 8,000ला परमिशन मिळायला तुम्हाला 7,000चं हे लागतं, एक्सपिडिशन सर्टिफिकेशन लागतं. मग ते इंडियन माउंटेनिअरिंग फेडरेशन बरोबर तो केला. IMFचा हे होता आणि खूप त्याच्यात शिकायला मिळालं. कारण तेव्हा मी फक्त आय वॉज दी ओनली इंडियन, बाकी सगळे नॉन इंडियन्स होते त्या एक्सपिडिशनला. आमचा लिएझन ऑफिसर इंडियन होता अर्थात, आणि आम्ही नाही. कारण त्याचं कसं आलं, शी इज अ हार्डकोर ट्रेकर. ती म्हणाली माउंटेनिअरिंग मी नाही करणार, मला त्या ह्याच्यात पडायचंच नाही. नाही, आणि छोटं म्हणण्यापेक्षा खूप लाईन्स पण अर्थात वी आर एक्स्ट्रीमली क्लोज, त्यामुळे ते तिला सतत सांगणं, मग मी हे करते. धावणं सुद्धा तिच्यामुळे सुरू केलं, पण ती काय 21च्या वर धावायला तयार नाही. ती म्हणते नाही 21, आणि माझं 21चे 42 कधी झाले कळलं नाही. 42चे 70, 50 झाले, 50चे 75 झाले, आणि 75चे 100 झाले. म्हणजे आता 100 किलोमीटर. हो, मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जैसलमेर ते लोंगेवाला 100 किलोमीटर बॉर्डर रन करून झालेली. काही वाटत नाही आता, ते काही नाही वाटत आता, खरंच नाही वाटत. आता उठलं की धावता येतं, म्हणजे असं आहे. पण ती तयारी, त्यामुळे ते करत करत 7,000 झाले, त्याचं सर्टिफिकेशन झालं. आणि मग 6 महिन्यावर एव्हरेस्ट करता निघणं येऊन उभं राहिलं. आणि ती तयारी मग त्याला लागण्यासाठी मग तेव्हा जाऊन घरी, म्हणजे कारण मी एक धर दुसरं सोड असं माझं नेहमीच होतं, त्यामुळे घरच्यांना काही फारसं करेलच खरं असं काही वाटत नाही, काय सांगतात. पण एक 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 हे करत गेले. आणि तेव्हा असे माझे केस असे इतके होते. तर मला ते माझे इंस्ट्रक्टर ते जगत सर चिडवायचे नेहमी, अरे मॅम रॅपलिंग रोप क्यों चाहिए, आपका बाल पकड़ के छोड़ दिया तो नीचे आ जाओगे. इतके केस होता. आणि मग जायच्या आधी मात्र लक्षात आलं की एवढे केस घेऊन ते, कारण ते आम्ही जे ते बॅलॅक्लावा घालतो त्याच्यानंतर असं कॅपसारखं असतं, ते घट्ट बसलं पाहिजे. एवढ्या केसांमध्ये ते म्हणजे शक्यच नाही. आणि त्याच्यानी कान, इयर, म्हणजे फ्रॉस्टबाईट वगैरे झाली तर तेच प्रॉब्लेम. तर मी जायच्या साधारण 15 दिवस आधी, त्याच्या आधी तो एव्हरेस्ट पिक्चर आला नेमका त्यावेळेला. मग तो घरच्यांना सगळ्यांना घेऊन गेले. तो बघून झाल्यावर आधी मुलं म्हणाली यू आर नॉट गोईंग, हेच डिक्लेअर करून झालं. कारण त्यांना त्याच्यात म्हटलं ते तसं नसतं, आणि ती नेपाळची बाजू आहे, असं बघू नका. पुस्तकं वाचायला माझ्याकडे फायनली, म्हणजे मी अर्थात आता ती कितीतरी सगळी त्याच्यातल्या, पण माझ्याकडे 3,000 पुस्तकं मी गोळा केली होती फक्त एव्हरेस्टची. 3,000 पुस्तकं ऑल ओव्हर वर्ल्ड, जेवढी ज्यांनी कोणी काही लिहिली असेल त्यांच्या एक्सपिरियन्स एव्हरेस्ट वरती. आणि नॉर्थच्या बाबतीत खूप कमी लिहिलं, कारण खूप कमी जाणारे आहेत. त्यामुळे म्हणजे असं इफ यू टू लुक एट नंबर्स नाव, एक 5,000 आता या वर्षीचे मोजले तर साधारण 5,000-5,500 लोक वर पोचलेले आहेत फ्रॉम नेपाळ साईड. ऑन दी अदर हँड तेच ऑन द नॉर्थ साईड 1,500 लोक सुद्धा नाही आहेत इन द सेम 50 years ऑफ समिटिंग. कारण तेवढा फरक आहे. त्यामुळे रायटिंग मटेरियल नॉर्थवर खूप कमी आहे, अवेलेबलच नाही जवळजवळ. पण जे मिळेल ते मी वाचून, जे मिळेल ते सगळं होतं ते पालथं घातलं होतं की प्रत्येक हे आपण तिथे तयारी आपली कमी नाही पडली पाहिजे. मग डेकॅथलॉनमधनं टेंट विकत घेतला, मग तो घरी टेंट, बेडरूम मध्ये टेंट घातला, आणि मग मी त्याच्यात झोपायचे रात्री. की रात्री अंधारात आपल्याला आपल्या गोष्टी कुठे ठेवल्यात हे कळलं पाहिजे, ही सवय पाहिजे. मग ते आमच्याकडे वेस्टर्न टॉयलेट होता घरात वर ह्याच्यात. मग आईकडे राहत होते काही शेवटचे महिने, कारण माझा डॉगी होता, मग त्याला ठेवायचं कुठे म्हणून तो आईकडे. मग मी तिथे आईकडे राहायला, त्याला सवय व्हायला पाहिजे आईची म्हणून तिथे. मग मी आईकडे वरनं खालच्या ह्याला फ्लोअरला इंडियन टॉयलेट, मी खाली यायचे इंडियन टॉयलेट वापरायला, कारण ती सवय डोंगरात राहिली पाहिजे. तिथे कोण हे नाही, तिथे काही नाही, त्यामुळे तिथे उठून त्रास नको, ही तयारी. मग ते हे मग मी नेपाळी शिकायला सुरुवात केली. कारण वर गेल्यावर जर समजा मी बोलले आणि त्या शेर्पा, कारण काही होऊ शकतं, त्यालाही तोही व्यक्ती आहे, त्याच्यावर काही झालं, त्याला नाही कळलं, आपण जी भाषा बोलतोय ती पॅनिकमध्ये ह्याच्यातनं
त्यामुळे नेपाळी शिका. हे असे सगळे पॅरलल जे जे जमतील की आपल्याकडनं एफर्ट कमी नाही पडला पाहिजे. 101% हा, म्हणजे ठरवणार शेवटी डोंगर वर यायचं की नाही, पण आपली मेहनत कमी पडून नाही जाणार. म्हणजे तुम्ही एकदम कष्ट नाही सोडायचे. सगळ्या साईडनं सगळीकडनं तयारी. म्हणजे त्यांना मग ते घरी सांगून, आणि मग मी जायच्या आधी अक्षरशः 15 दिवस पण नाही, बहुतेक आठवडाभरच आधी, आणि मग मी जाऊन केस कापले. आणि कापले म्हणजे आता तुमचे बरेच लांब आहे त्याच्याहून कमी कापले. आणि मला घरी, मी दिवसभर घरात बाहेर फिरत होते, आधी ढसाढसा रडून झालं, मग सगळं झालं. फक्त एक म्हणजे सेव्हिंग ग्रेस एवढा की तिने त्या बाईने असं मला 15 वेळा विचारलं, खरंच कापू, इतके लहान कापू? म्हटलं एका ह्याच्यात असे कमी कर. मला आणि असं करू का, थोडं कमी करतो? म्हटलं नाही, त्याच्याने ती केस वाया जाणार. एका ह्याच्यात काप, कारण त्याच्यातनं म्हणजे ओनली सेव्हिंग ग्रेस, ती एक संस्था आहे जी कॅन्सर ज्यांना झालेलं आहे त्या व्यक्तींकरता केसांच्या विग्स बनवतात. तर मला कोणीतरी म्हणजे मी त्याच्या आधी भेटले होते ज्यांनी आपले केस असे हे केले होते. मी म्हटलं हे छोटे छोटे केस काही उपयोग नाही, अर्थात ते छोट्या केसांचंही बनवतात, पण मी म्हटलं असे कापाकापी तिला म्हटलं नाही, एका ह्याच्यात कापून राहायचे तेवढे सगळे आय शुड बी एबल टू सेंड, कारण तेव्हा आपण हे करून यू टू वॉश देम अँड यू सेंड देम आउट. मी ते नंतर कुरिअर केले माझे केस त्या दिलेल्या पत्त्यावर. 1 किलो 100 ग्रॅम एवढं वजन त्या केसांचं, एवढे ते केस. आणि मी घरी फायनली पोहोचले. आता किती वेळ बाहेर राहणार ना, संध्याकाळी पोहोचले. माझे वडील माझ्याकडे असे बघत होते, फक्त काही बोलल्या नाही. आणि माझी मुलगी रडायला लागली. मला आई तर आधीच रडायला बघून माझ्याकडे की केस, आणि माझी मुलगी रडायला, यू आर रिअली गोईंग ऑन ट्यूब. तोपर्यंत काही तिला नक्की नव्हतं, पण तिने ते पाहायला म्हणाली, कारण मम्मा केस कापणं शक्यच नाही. आणि ते तिने केले म्हणजे आता ती खरंच जाते. हे जे काही तिच्या ह्याच्यावर होतं, पण ते म्हणजे तितक्या लेवलची तयारी त्या डोंगराकरता. आपण जेव्हा सर्वस्व वाहतो ना एखाद्याला, ते पॅशन जे आहे त्याच्याशिवाय होत नाही. आणि मग हे सगळं घेऊन त्या काठमांडूला 1 एप्रिलला मी परत समिट सुरू करायला 2017ला पोहोचले. आणि मग तिथे पोहोचल्यावर सगळं इतकं असं सोपं वाटलं एकूण. म्हणजे त्या परिस्थितीतलं जे काही कठीण होतं ते कठीण होतं, कारण तिथनं मग आम्ही फ्लाईटनी ह्याला गेलो, म्हणजे तिबेटला गेलो, ल्हासाला उतरलो, तिथनं बाय रोड ते शिगात्से म्हणून जागा आहे, मग तिथनं पुढे, आणि मग टिंगरीला बेस कॅम्प आहे, तिथे पोहोचलो. मग तिथनं जे काही एक्सपिडिशन सुरू होतं खरं, आणि 2 पूर्ण महिने एक्सपिडिशनचे. मग तिथे ॲक्लिमटायझेशन, खाली राहून मग वर खाली. बरं, मी पहिल्यांदा जेव्हा थोडंसं आमचं ते एक ट्रान्झिट कॅम्प म्हणून असतो, इंटेरिम कॅम्प, तिथपर्यंत गेलो, तर जे हेड सरदार होते ते मला म्हणाले की तुम्ही इथे आधी आलात का? म्हटलं नाही. मला म्हणे पण इतकं सगळं कसं माहिती आहे? कारण मी अभ्यास करून आले. त्यामुळे तो मला म्हणाले दीदी हो जायगा. म्हटलं हो जायगा बरोबर आहे, पण हे असं खरंच होणार आहे, काय होणार आहे, काहीच हे नाही, पत्ता नाही, माहिती नाही. पण आपण आलो ना, आपल्याकडनं तयारी आता ह्याच्याहून जास्ती काही करता येण्यासारखी नव्हती. आणि मी आपली तिथे खालती तर बेस कॅम्पला आमचे प्रत्येकाला 1 टेंट असतो. मग तुम्ही ॲडव्हान्स कॅम्पला गेल्यावर 2 जण 1 टेंट शेअर करतात. मग पुढे जाऊन तर 4 जण एखाद्याला असतात. असं हे होत जातं, कारण जागा कमी नॉर्थला. आणि इंटरेस्टिंगली तिथे म्हणजे बरं, हे शेर्पा जे सगळे बाकी तर बेस कॅम्प वगैरे पोर्टर असतात, पण शेर्पा जे तिकडे असतात तिथे शेर्पा, तोपर्यंत सगळं गिअर माझं बदलून, म्हणजे जे डोंगराला लागेल असं गिअर होतं. ते स्वेटर बिटर नव्हते थंडी करता, जॅकेट्स होते, डाऊन जॅकेट्स होते, म्हणजे सगळंच. आणि त्याच्यात या 4 वर्षात पैसा गोळा करून ते सगळं आणून, माझ्या कामाने मी US ला गेले तेव्हा तिथनं परत विकत आणून, ही सगळी तयारी झालेली होती जेव्हा पोहोचले तेव्हा. त्यामुळे ती सगळी तयारी आहे. आता फक्त त्या डोंगराने ठरवायचं कधी बोलवायचं ना आपण जायचं वर. आणि ते आपण थोडंसं प्रॅक्टिस करतो, मग इंटरिमला जातो, मग परत येतो, मग परत तिथनं ॲडव्हान्स कॅम्पला जातो, मग तिथे राहतो, परत येतो. आणि आता सगळ्यात त्या बेस कॅम्पला म्हणजे तिथे असलेल्या वेगवेगळ्या कंट्रीजची टीम्स असतात. कमीच असतात एकूण लोक, कारण नॉर्थला लोक कमी, पण वयाने सर्वात मोठी असणारी मीच होते तिथे सुद्धा त्यावेळेला. आणि तोपर्यंत आय वॉज ऑलरेडी 47+ वॉन्टिंग टू क्लाइम्ब एव्हरेस्ट. आणि मग शेर्पाल ते ही सगळी लहानच मुलं जवळजवळ. परत तिथे ते जे आमचे हेड सरदार शेर्पा होते दावादाई,
ते सोडल्यास बाकी सगळे माझ्या वयाने लहान. आणि मग त्यांना म्हटलं दावादाई हो जाएगा दीदी, आप सोचो मत, हो जाएगा. आणि ह्या सगळ्या पण त्यांना ना उद्योग काही नसतात, नुसते बसून काय करणार ना, कारण आपण एक दिवस जेव्हा ऍक्लिमटाईज नुसतंच बसतो, काहीच करण्याचं नसतं. मग ते अशा काहीतरी बेट लावतात की आता 3 वाजता पाऊस पडेल किंवा 3 वाजता बर्फ येईल, मग खालून इतके ते याक जो प्रकार असतो प्राणी, ते याक इतके येतील किंवा कोणते असतात, तर त्या सगळ्या, आणि मग ते बेट लावून त्याच्यावर पैसे आणि काही ते चालू असतेच. बेट लागली पूर्ण कॅम्पमध्ये. आणि नेपाळीमध्ये लहान मुलगी जी आहे तिला केटी असा शब्द आहे, आणि मोठी जी बाई आहे तिला बुड्ढी हा शब्द आहे. बुड्ढी चढेगी की नाही चढेगी म्हणजे तुम्ही ही बेट. आणि माझा स्वतःचा शेर्पा तो बेट लावून बसला की नाही चढणार ही, म्हणजे जे माझ्या बरोबर चालणार होते ते. आणि मग ते असे ग्रुपमध्ये डिवाइड झाले की या यांच्यावर हे, आणि तो आपला सारखा पुढे. मग मी त्याला म्हटलं अरे तू पुढे, आपको आता है दीदी, आप आ जाओगे. आणि मी आपली हळूहळू करत जे काही, मग ते ऍडव्हान्स कॅम्पला जाऊन परत आलो. मग सगळं हवामान बदललं. आणि त्या वर्षी खरं दरवर्षी साऊथमध्ये म्हणजे नेपाळमधनं क्लाइम्स आधी होतात, कारण सीझन आधी उघडतो तिकडे. पण त्या वर्षी इतकं बेकार वेदर होतं की तिकडेही नाही इकडेही नाही, कोणीच चढत नव्हतं. मग ते चायनीज जे चढणारे होते ते काही, त्यांची तब्येत ठीक नव्हती. फायनली मग आमची टीम डिसाइडेड दे विल गो अहेड. माझ्या ग्रुपमधले जे बाकी आणखीन 2-3 लहान जण होते, मग ते डिसाइडेड टू क्लाइम्ब फर्स्ट. पण त्यामुळे त्या वर्षी म्हणजे 2017 साली संबंध ह्याच्यात, कारण नेपाळी नाही तर ते चढतात, मग चायना गेलं की चायनाचा फ्लॅग वर असतो. जी कुठली फॉरेनर, नेपाळहून जास्ती फॉरेनर्स वर जातात आधी, तर त्या देशाचा फ्लॅग वर जातो. पण 2017 साली म्हणजे पहिल्या वर्षीच्या क्लाइम्ब, जेव्हा हिलरी आणि तेन्झिंग पहिल्यांदा गेले, त्याच्यानंतरचा पहिल्यांदा असं त्या संबंध हिस्ट्रीमध्ये की द इंडियन ट्राय कलर तिरंगा वॉज द फर्स्ट फ्लॅग ऑन एव्हरेस्ट. त्या आमच्या ग्रुपच्या ह्याच्यात की म्हणजे बुडी तर चढी खेळ, पण हा जो काही म्हणजे तो जो अनुभव, आणि त्याच्यात इतकं हवामान बदललं होतं. काही आणखीन कमी झाले, उतरून आले, आमच्या ग्रुपमधले सुद्धा कमी झाले. मी म्हटलं मी नाही इथनं हलणार, मग ऍडव्हान्स कॅम्पला थांबून उपयोग नाही, खाली जाऊन थांबूया. म्हटलं मी इथनं हलणार नाही, मी आता इथनं वर गेल्याशिवाय खाली जाणारच नाही. तिथनं वर परमनंट गेलं तर ते नंतरचं, पण खाली नाही जाणार, इथेच थांबेल, जे व्हायचं ते उद्या तब्येतीचं, पण खाली. आणि त्या ह्याच्यात ना म्हणजे ते मागत त्या डोंगराची फक्त तेवढंच मागणं की वर येतो, तू म्हणालीस तू मला तर वर येऊ दे. आणि शुअर इनफ म्हणजे आमचं जेव्हा वेदरचे ते 3 दिवस मिळाले ओपन, आणि आम्ही निघालो ॲडव्हान्स कॅम्पवरनं 20 तारखेला. मग कॅम्प 1 गाठला, कॅम्प 1 नंतर कॅम्प 2 ला गेलो. मग तिथे रात्री राहून कॅम्प 3 सकाळी निघतो, मग दुपारी पोचतो. मग तिथे थांबून रात्री समिट कॅम्पला, कारण जे चढायचं असतं कुठलाही डोंगर, 6000च्या वरचा डोंगर जो आहे तिथे समिट गाठायला नेहमी रात्री निघतो. समिट पुशेस ऑलवेज ॲट नाईट, कारण वेदर तेव्हा सगळ्यात चांगलं असतं. आणि ते घेऊन ते जे काही 3 दिवस, आणि 22 मे 2017 आय वॉज ऑन टॉप ऑफ एव्हरेस्ट. व्हॉट वॉज द फिलिंग? नाही हे सगळं तुम्ही ठरवलं किंवा नाही मला इथनं हे करायचं झालंच नाही? टॉप ऑफ द माउंटेन जे म्हणतात ना, म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्ड, ते जे काही, कारण मी असं ठरवून गेलो होते की साष्टांग नमस्कार करायचा देवीला, तेवढी जागाच नाही, त्या डोंगरावर तेवढी जागा नाहीये. मग आपल्या गुडघ्यांवर गेले, डोकं टेकवलं आणि वर आले. आणि जी काही वेळ ठरवली होती त्याच्या जवळजवळ मी 5-1 तास आधी पोहोचले होते, कारण तोपर्यंत एक तर मला माहिती होतं. मी त्यांना सांगायला म्हटलं मी ह्याची प्रॅक्टिस केली आहे. नून जो मी केला तो अगदी आयडेंटिकल, मी दुसरा कुठला 7000 करू शकले असते भारतात, पण मी नून केला तो एवढ्याच करता फक्त की मला हा डोंगर तिथे त्याचा उपयोग होणार आहे. तर म्हटलं मला हे जमतं, मला माहिती आहे मी काय करू शकतो, त्यामुळे मला जमेल. आणि मी सकाळी म्हणजे इंडियन टाइम 4:30 वाजले होते, तिथे 6 वाजले होते सकाळचे, आणि आय वॉज ऑन टॉप ऑफ एव्हरेस्ट. आणि जशी मी वर आले नसतं तो, म्हणजे तिथे 4:30 होते, इंडियात 6 वाजले होते, सगळं ते होतं. आणि वर आला आणि तो सूर्य वर येत होता. हा टू बी एबल टू एक्सप्लेन. पण तेव्हा आणि त्या उजेडात आणि त्या प्रकाशात की सगळे ढग वर, सगळे डोंगर, आपण जिथे उभे ते सोडून सगळे डोंगर खाली, आपल्या खाली सगळे. ऍब्सोल्युटली. म्हणजे तो जो काही
विचार किंवा हे की आपण मी अक्षरशः अशी वाकले फक्त आणि सरळ झाले आणि समोर सूर्य वर येत होता. आणि ते जे काही डोळ्यात म्हणजे आणि म्हणतात की ते टिअर्स डोंट म्हणजे मीठ असतं, टिअर्स डोंट फ्रीज वगैरे काही नाही, सगळे त्यातल्या ते तिथल्या तिथे ते बर्फ गाठातलं सगळं डोळ्यात त्याचे टोचायला लागले इतके हे. आणि मग तो एक फोटो कारण मला त्यांनी बजावलं होतं आमच्या कॅम्पेनी की फोटो काढायचा, कारण त्यांना माहिती 2 महिन्यात 2 जमदम फोटो काढले. मला म्हणे तुम्ही फोटो काढत नाही. म्हटलं मग कशाला पाहिजे फोटो, मला कोणाला दाखवायचंच नाही, मी माझ्याकरता आले. आणि ते मला खूप इंटरेस्टिंग आहे, आपण काढतो मग ते नंतर जाऊन कोणालाही त्याच्यात इंटरेस्ट नसतो खरं पाहता, आणि आपण उगाच दाखवणार सगळे डोंगर एकसारखे दिसतात बघणाऱ्याला, काही त्याच्यात कळत नाही. म्हटलं मला फोटो नकोय. मला आणि प्लीज एक वर हवाय मॅन्डेटरी तेवढा काढा. आणि मी आपली उठून तो मास्क आहे ते काढून काय ते विचित्र असा काय ते चेहरा काढून, नाही ग इतका भयंकर तो फोटो आहे. आणि तोच फोटो शेवटी सकाळी छापला नंतर मी परत आल्यावर. आणि ते करून झाल्यावर मला कोणीतरी म्हणालं की तुम्हाला माहिती तुम्ही महाराष्ट्रातली पहिली महिला आहात नॉर्थ साईडवर नवर जाणारी. त्याच्यात कोणीचे माझा जे कॅम्प हे होते मला म्हणे हो मी हेही सांगतो की तुम्ही इंडियातली सगळ्यात ओल्डेस्ट आहात. काय म्हणजे जाणीव करून द्यायची होती का आत्ताही, पण दिली. आणि हे सगळं म्हणजे अर्थात मग त्या दिवशी खाली आलो, परत आलो, पुण्यात आलो, सगळं हे पुढे. त्याच्यामुळे 2020 मध्ये छत्रपती क्रीडा पुरस्कार झालाय. सगळं नंतर आपण त्याच्यावर आता पुढच्या सगळं नंतर नाही मला काय त्या डोंगरांनी मात्र म्हणजे ते जे मी मागणी केली त्या देवीने पूर्ण केली. म्हणजे एवढा सगळा प्रवास. आता याच्यामध्ये मेन म्हणजे तुमचं माइंडचं हेच म्हणजे काय म्हणतो आपण ते. त्याच्यामध्ये एक सांगा ऍक्लिमेटायझेशन म्हणजे नेमकं काय, कारण हे ऍक्लिमेटायझेशन कसं आहे, आपण सी लेवलला ऑलमोस्ट सी लेवलला राहतो बरोबर आहे. तर जसं जसं वर जातो तिथे ऑक्सिजन हा कमी होत जातो. आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या ह्याला सवय लागते तिथे श्वासोश्वास घेण्याची. त्यामुळे ते एकदम वर नाही जात आहे, नाहीतर त्याच्याने लंग्समध्ये आणि मेंदूमध्ये दोन्हीमध्ये पाणी जमा होतं. कारण आपलं जसं जसं वर जातो ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आपण श्वासोश्वास जो घेतो आपलं जे रक्त वाहतं शरीरातनं आतनं ते गोठत जातं. त्यामुळे ते रक्त असं आटत 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 ते कमी जातं. त्यामुळे फ्लो कमी होत जातो. फ्लो कमी होत गेल्यामुळे तो डोक्यावर नॅचरली हार्टला पंप व्हायला रक्त पाहिजे, तसंच मेंदूला चालायला रक्त पाहिजे. आणि दोन्हीकडे त्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे आणि त्याचे जे म्हणजे आपल्या रक्तात when you talk about it की there is water component and then there is the blood cell component. तर ते जे आहे त्याच्यातलं जे पिगमेंटेशन किंवा वॉट एव्हर दॅट इज द सेपरेट पार्ट ऑफ प्लाझ्मा आणि हे, तर ते सेपरेट होऊन कारण ते रक्त इतकं आटलेलं की फक्तच पाणी जे उरलेलं आहे ते पाणी पटकन आत जातं डोक्यात. आणि त्याच्याने तुम्हाला मग ते व्हॉट वी कॉल हाय ऑल्टिट्यूड पल्मनरी एडिमा किंवा हाय ऑल्टिट्यूड म्हणजे याच्यात लंग्सचं आहे तर पल्मनरी बिंग लंग एडिमा, आणि नाहीतर मग त्याला आम्ही सेरेब्रल एडिमा असे दोन की ब्रेनमध्ये होतो. या 2 गोष्टी तुम्हाला होऊ शकतात. म्हणून त्याला हळूहळू हळू चढत तर बेस कॅम्प जरी केला किंवा कुठलाही समिट केला ॲक्लिमेटायझेशन इज इसेन्शियल. आणि त्याच्यात मग आपण काय करतो वर जातो. सो वी से वी क्लाइंब हाय अँड स्लीप लो, खाली येऊन थोडंसं. म्हणून मग कंटिन्युअस वर खाली करावं लागतं. आज इथून इतकं गेलं की परत खाली यायचं, मग परत दुसऱ्या दिवशी थोडं चढायचं, मग परत खाली म्हणजे आपल्या बॉडीला सवय. कारण 60,000च्या वर इट इज कॉल्ड द डेथ झोन की जिथे बॉडी स्वतःला कंझ्युम करायला सुरुवात करते. कारण बॉडी फंक्शन्स तर झाले पाहिजे, बॉडी ओनली अंडरस्टँड सर्वायवल. त्यामुळे ते स्वतःच्या आणि इंटरनल ऑर्गन्स चालू राहायला पाहिजे. त्याला हीट लागते. हीट लागण्याकरता बॉडी मग ती हीट जनरेट करण्याकरता बॉडी आणि त्याला फॅट लागतं. मग ते फॅट जे आहे ते बॉडी आता जर तुमच्या अगदी शिकाडी कोणी गेले की त्यांना काही नाहीच आहे फॅट म्हटलं ते अगदी 100% तिथे फेल होणार आहेत. त्यामुळे वेट गेन वॉज अनदर प्रिपरेशन रिक्वायर्ड. 15 किलो वजन वाढवलं होतं जायच्या आधी की तेवढं कारण ते वापरता आलं पाहिजे, नाहीतर बॉडी विल स्टार्ट कंझ्युमिंग मसल. कारण जर फॅट नाहीच आहे तुमच्याकडे तर ते मसल कंझ्युम करायला सुरुवात करणार. बिन मसलचं तुम्ही काय चालणार हो, कारण ते नाहीतर नुसतेच हाडं. तर ती तयारी करून आणि ती मनाची तयारी त्याच्यात आपण हे माहिती आहे की आपल्याला आणि त्यांचं जे काही सायन्स आहे की तुम्ही जर 18 मिनिटं नाही हल्ला तर तुम्हाला हृदयविकार होऊ शकतो. मग तुम्ही साईन करून देता की मला सगळं माहिती आहे पण मी तरी आणि माझी तयारी आणि मी तुम्हाला परमिशन देते की बाबा जिथे वाटलं की मी आता हलत नाही आणि तुम्हाला मला कुठून वाचवता आलं नाही तर माझी जी रोप बांधलेली आहे ती मी तुम्हाला कट करायची परमिशन देते.
कारण तिथे दुसऱ्याचे आयुष्य धोक्यात घालून आपल्याला ते कोणी करणारही नाही. त्यामुळे मग तुम्ही गेलात तिथे तर गेलात तुम्ही ऍडव्हेंचर. हो, ऍडव्हेंचर, ऍब्सोल्युटली ऍडव्हेंचर, माय गॉड. त्यामुळे शुअर एनफ ऍडव्हेंचर. बरं, तर मंडळी आपण आता ऍडव्हेंचर बोलतोय ना, आता एकदम हायेस्ट पॉइंटची आपली चर्चा झाली. तर ऍडव्हेंचर, आणि आता कसं आहे, जो प्रॉब्लेम होता तिथून काहीतरी करायचं, मसल्स पॉवर वाढवायची. मसल्स पॉवर म्हणजे डायरेक्ट ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्येच. तर मंडळी आता इथं आपण थांबूया या पार्टला, आणि पुढच्या पार्टमध्ये आपण पुढचं चर्चा करू की लाईफ कशी चेंज झाली किंवा कसं काय काय झालं. मॅडम नमस्कार. आपण पुढच्या पार्टमध्ये पुन्हा भेटू. थँक्यू.